सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिक्षण शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर नगरपालिका आर्ट्स, डीजे मालपानी कॉमर्स अँड बी एन शारदा सायन्स कॉलेज संगमनेर आयोजित करिअर ॲज अ कंपनी सेक्रेटरी या कोर्सची माहिती देण्यासाठी जे व्याख्याता आपणास लाभलेले आहेत त्यांचे नाव CS समीर सिद्धेश्वर, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहेत. सरांचे मी आपल्या महाविद्यालयातर्फे स्वागत करतो. आणि त्याचबरोबर कंपनी सेक्रेटरी पुण्याच्या ऑफिसमध्ये कार्यरत असलेल्या माधवी मॅडम यांचेही मी आपल्या महाविद्यालयाच्या आणि वाणिज्य विभागाच्या वतीने स्वागत करतो. वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना सतत वेगवेगळ्या कोर्सचे मार्गदर्शन मिळावे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नेहमी कार्यरत असलेले आपल्या विद्यालयातील माननीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर AH गायकवाड सर, मी सरांना विनंती करतो की त्यांनी प्रथम वर्ष वाणिज्यमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग सर. आज द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया पुणे चॅप्टर ऑफ WIRC ऑफ ICSI या संस्थेने आणि संगमनेर महाविद्यालयाने संयुक्तरित्या आयोजित केलेल्या या करिअर ॲज अ कंपनी सेक्रेटरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज ऑनलाईनच्या माध्यमातून उपस्थित असणारे आमचे मित्र, नेहमीच मार्गदर्शन आम्हाला करतात असे माननीय श्रीयुत समीर सिद्धेश्वरराव हे कंपनी सेक्रेटरी आहेत. आपलं जेव्हा महाविद्यालयामध्ये CAचं स्टडी सेंटर सुरू झालं तर यामध्ये सर्वात मोठा जो वाटा आहे हा समीर सिद्धेश्वर सरांचा आहे. त्यांनी आम्हाला मोटिवेट केलं आणि आपल्याकडे CS कोर्स आपण सुरू केला. त्याचबरोबर आज या पुणे चॅप्टर WIRC ऑफ ICSI याच्या माधवी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागामध्ये कार्यरत असणारे CMA माननीय प्राध्यापक वडगुले सर, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माझे FY BComचे विद्यार्थी मित्र. खरं जर पाहिलं तर करिअर हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला करिअर हे निवडावं लागतं. भविष्यकाळात आपल्याला काय व्हायचं हे आपण भविष्यकाळात न ठरवता सद्यस्थितीच्या परिस्थितीमध्ये आपण विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपण आपल्या नियोजन हे भविष्यकाळाचं केलं पाहिजे. हे नियोजन करत असताना कॉमर्स ही अशा प्रकारची शाखा आहे की या शाखेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आपल्याला करता येऊ शकतात. आणि म्हणून मित्र, तुम्ही कॉमर्समध्ये प्रवेश घेतला तर कॉमर्समध्ये प्रवेश घेतल्यानंतर आणि तेही संगमनेर सारख्या मोठ्या महाविद्यालयामध्ये, आज मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की महाविद्यालयामध्ये कॉमर्सची जी संख्या आहे ती 2100 ते 2200 विद्यार्थी संख्या ही कॉमर्सची आहे. आणि अशा विद्यार्थ्यांच्या अशा महाविद्यालयामध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश घेता त्या महाविद्यालयाच्या मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भविष्यकाळाची ध्येय धोरणे त्यांनी इथे तयार करावी आणि ती पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाचे शिक्षक असतील, महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याचा वापर करावा हा मूळ हेतू आहे. आणि म्हणून मित्र, महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम वाणिज्य विभागातर्फे चालवले जातात. मी वाणिज्य विभागाचा विभाग प्रमुख आहे आणि हे चालवत असताना त्याची माहिती मी मागच्या वेळेला आपल्याशी जेव्हा मी चर्चा केली SIPचा स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम जेव्हा झाला त्यावेळेला मी आपल्याला सविस्तर माहिती सांगितली. पण मित्र, आपला जो प्रयोग आहे हा असा आहे की आपण जसं आणखी एक व्यक्तींशी त्या संस्थांशी आपण टायअप केले. बजाज फिन्सर्व सारखी एक संस्था आहे, त्यांच्याशी आपण टायअप करून त्यांचा जो सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा CSIR जो आहे
या CSIR जो कंपनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या संदर्भामध्ये जे काही फंड असतात, तर हे फंड सुद्धा आपण या एज्युकेशनच्या माध्यमातून वापरण्यासाठी त्यांनी आपल्या महाविद्यालयाची निवड केलेली. आपल्याकडे सर्टिफिकेट कोर्स इन बँकिंग अँड फायनान्स हा कोर्स आपल्याकडे चालू आहे आणि हा कोर्स कॉलेज करून आपल्याला करता येतो आणि याला वेगळ्या प्रकारचं अस्तित्व आपल्याला निर्माण करून दिलेलं आहे. याचं सर्टिफिकेट आपल्याला मिळाल्यानंतर इंटरव्ह्यू तुमची होते आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला हेच बजाज फिन्सर्व बजाज कंपनी जे ही जॉईन करून घेते. अशा प्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे. मागच्याच वर्षी आपण आपल्या महाविद्यालयामध्ये पुणे चॅप्टरच्या सहकार्याने स्टडी सेंटर चालू केले. मग फक्त हे स्टडी सेंटरमध्ये ही कोविडची परिस्थिती असल्यामुळे आपण ऍडमिशन या मागच्या वर्षी करू शकलो नाही, कारण सेंटर हे उशिरा मिळालं होतं. पण सिद्धेश्वर सरांना मला असं सांगावंसं वाटतं की यावर्षी आमच्या महाविद्यालयामध्ये FY ला असणारे नवीन जे विद्यार्थी आहे त्यांची संख्या 600 आहे आणि या 600 विद्यार्थ्यांपैकी आज आपल्याकडे 200 विद्यार्थी म्हणजे खऱ्या अर्थाने इथे जॉईन झालेले. म्हणजे या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे की करिअर बनवण्याची आणि हे करिअर बनवत असताना काही विद्यार्थ्यांनी म्हणजे या एवढ्या विद्यार्थ्यांनी की आपण CS सारखं करिअर करावं अशा प्रकारचे विचार घेऊन ते आज आपल्या समोर या वेबिनार मध्ये उपस्थित झालेले आहे. तर मी प्रथमतः विद्यार्थ्यांना एवढं सांगू इच्छितो, जसं आपलं CAचं स्टडी सेंटर आहे तसं आपण CAचंही स्टडी सेंटर आणि CMAचंही स्टडी सेंटर आपण करतोय. यावर्षी CMAचं स्टडी सेंटर आपल्याकडे निर्माण होणार आहे आणि त्याच्याबद्दलच्या सर्व प्रोसेस आपण पूर्ण केलेल्या आहेत. मित्रो, आज या ठिकाणी CS समीर सिद्धेश्वर सर या ठिकाणी उपस्थित झालेले. मी शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर महाविद्यालय यांच्यातर्फे आणि वाणिज्य विभागातर्फे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. सर, आपला सत्कार करता येऊ शकत नाही कोविडच्या परिस्थितीमध्ये, परंतु तुम्ही आम्हाला समजून घ्याल आणि आम्ही तुम्हाला समजून घेतलेलं आहेच. त्यामुळे साहजिक सिद्धेश्वर रावांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि ज्या माधवी मॅडम आहे यांनी हा जो फॉलोअप घेतलाय हा फार महत्वाचा आहे. हा फॉलोअप घेऊन वडगुले सरांनी त्याप्रमाणे आज या कार्यक्रमाचे नियोजन केले. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्व आमचे हे यंग जनरेशन जे आहे हे नवीन रक्त जे आहे ते FY BCom ला आलेलं आहे. तर हे सळसळत्या रक्ताला खऱ्या अर्थाने गरज आहे की वेगळ्या प्रकारचं टॉनिक देण्याची आणि ते टॉनिक आज करिअरच्या बाबतीमध्ये सिद्धेश्वर सर देतील याबद्दल दुमत नाही. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार मानतो आणि कार्यक्रमाचं अतिशय छान प्रकारचे नियोजन केल्याबद्दल वडगुले सर आणि वाणी विभागातील ज्यांचे सहकारी त्यांचेही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद सर. आपल्याला कंपनी सेक्रेटरी कोर्सची माहिती देण्यासाठी लाभलेले व्याख्याता CS समीर सिद्धेश्वर यांची मी थोडक्यात परिचय आपणास करून देतो. पुण्यामधील SR सिद्धेश्वर अँड कंपनीचे सर प्रोप्रायटर आहेत. त्यांनी आपले ग्रॅज्युएट लॉमध्ये पूर्ण केलेले आहेत. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी सोशल लॉ ही पदवी प्राप्त केलेली आहे. सरांनी 2010 मध्ये सिम्बॉयसिस लॉ स्कूलमधून सायबर लॉचा डिप्लोमा घेतलेला आहे. सर 3 वर्षापासून बार काउन्सिल अँड प्रॅक्टिसचे रजिस्टर्ड ॲडव्होकेट आहेत. 4 वर्षापासून ते कंपनी सेक्रेटरी म्हणून प्रॅक्टिस करत आहेत आणि ते इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या संस्थेचे असोसिएट मेंबर आहेत. सर 4 वर्षापासून कॉर्पोरेट लीगल फील्डमध्ये काम करत आहेत. वेगवेगळ्या सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कंपनीचे ते काम बघत असतात. सर वेगवेगळ्या क्लायंटचे काम बघत असतात. त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फूड इंडस्ट्रीज, ॲग्रिकल्चर, ह्युमन रिसोर्स, फार्मा कंपनी, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी इत्यादी लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपनी येतात. सरांनी सेक्रेटरियल ऑडिट हे बऱ्याच कंपन्यांचे केलेले आहेत. कंपनी ॲक्ट 2013 आणि इतर कायद्यांच्या कंप्लायन्सचे काम सर बघत असतात. सेबी दॅट इज सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि स्टॉक एक्सचेंज यांचे वेगवेगळे मॅटर्स हँडल सर करत असतात. कॉर्पोरेट लॉ, फॉरेन एक्सचेंज लॉ, कंपनी ॲक्ट, LLP ॲक्टची कामे सर बघत असतात.
एवढा प्रदीर्घ अनुभव असलेली व्यक्ती आज आपणास मार्गदर्शक म्हणून लाभली हे आपले भाग्यच. मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी संदीप वडगुले सर आणि अरुण गायकवाड सर यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला संधी दिली, आमच्या इन्स्टिट्यूटला ही संधी दिली की संगमनेर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्हाला करिअर अवेअरनेस प्रोग्राम घ्यायची जी संधी दिली आहे त्यासाठी मी अरुण गायकवाड सरांचे आभार मानतो. आणि संदीप वडगुले सर, थँक्यू फॉर दिस नाईस इंट्रोडक्शन. सर्व आपण स्क्रीन शेअर करता येईल सर? येस सर, एक मिनिट मी अलाउड करतो फक्त सर. ओके सर. एक मिनिट सर. सर दिसतंय तुम्हाला? येस सर, इट इज विजिबल. तर सर्वप्रथम मला अरुण गायकवाड सरांचे आभार मानावेसे वाटतात आणि त्यांनी केलेल्या सर्व प्रयत्नांबद्दल. मग ते इन्स्टिट्यूटचं स्टडी सेंटर असू द्या किंवा ते आता जे प्रयत्न करत आहे MA आणि CA इन्स्टिट्यूटचे सुद्धा स्टडी सेंटर तिथे चालू करण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी माझ्या खूप शुभेच्छा गायकवाड सरांना. आपण करिअर अवेअरनेस प्रोग्रामला चालू करूया. सो मी तुम्हाला संस्थेची माहिती आणि संस्थेचं इंट्रोडक्शन करून देतो. आमची जी संस्था आहे ती इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या नावाची संस्था दिल्लीमध्ये स्थित आहे, ज्याचं हेडक्वार्टर दिल्लीमध्ये आहे. आणि ही जी संस्था आहे ही एक प्रोफेशनल बॉडी फॉर्म केलेली आहे गव्हर्नमेंटनी एका पार्लिमेंटमध्ये ऍक्ट पास करून. या ऍक्टचं नाव आहे कंपनी सेक्रेटरीज ऍक्ट 1980. 1980 मध्ये ही संस्था हा कायदा आला होता. आणि मुख्य करून आमची जी संस्था आहे ती मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे कॉर्पोरेट कार्य मंत्रालय च्या ज्युरिडिक्शनच्या अंडर आमचं काम चालतं. जे काही आमचं काम आहे ऍज अ CS वेदर मध्ये प्रोफेशनल असू द्या किंवा ऍज अ प्रॅक्टिसिंग असू द्या किंवा एम्प्लॉयमेंट मध्ये जॉबसाठी, तर या सर्व जे आमचं काम चालतं त्या मिनिस्ट्रीच्या अंडर आमचं काम चालतं. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया हे जे प्रोफेशन आहे हे कंपन्यांना रेग्युलेट करण्यासाठी गव्हर्नमेंटनी याला मान्यता दिली होती. आणि त्यानंतर त्यामध्ये बरेचसे चेंजेस झाले आणि आता गव्हर्नमेंटनी बऱ्याचशा कामासंदर्भात पुढाकार घेऊन कंपनी सेक्रेटरीला जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी देता येईल कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, अशा बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज गव्हर्नमेंटने आता आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. पुढे जाऊया. सो द एक्झॅक्ट आता आपला रोल काय असणार ऍज अ कंपनी सेक्रेटरी, रोल काय असतो तर त्याची एक मी तुम्हाला थोडी माहिती करून देतो. सो मुळात जर का आता तुम्ही पहिल्या वर्षाला आहात BComच्या, सो तुम्हाला आता हे सगळे विषय पुढे तुमच्या सिलेबसमध्ये येतीलच. त्यामध्ये कंपनी कायदा जो विषय आहे त्यामध्ये कंपनी रेग्युलेट करण्यासाठी संचालकांची नियुक्ती केली जाते. आणि त्या संचालकांना आता हे जे संचालक असतात हे इंडस्ट्री बेस्ड असतात. म्हणजे कोणी फूड सेक्टरमध्ये असेल, कोणी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल किंवा कोणी वेगळ्या सेक्टरमध्ये असतील. पण त्यांना कंपनी कशी चालवायची किंवा कंपनी चालवताना कुठले कायदे फॉलो केले पाहिजे या सगळ्यांची माहिती ही कंपनी सेक्रेटरी करून देत असतो. सो त्याच्यामध्ये जो मेन आपला रोल असतो ऍज अ कंपनी सेक्रेटरी, तो महत्वाचा रोल म्हणजे ऍडवायझर टू बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणजे संचालक. संचालकांना कंपनी कायद्यासंदर्भात अप टू डेट ठेवणे किंवा कुठलेही कंपनी रिलेटेड डिसिजन घेताना संचालक हे कंपनी सेक्रेटरीचे ऍडवाइस घेत असतात. दुसरं एक आहे की मॅनेजरल पर्सनल. की मॅनेजरल पर्सनल म्हणजे सर एक मिनिट.
सॉरी. तुमची जी स्क्रीन आहे सर ती शेअर करता का? फक्त आम्हाला कम्प्युटरचं जे फोल्डर आहे ते दिसतंय. सर मी स्क्रीन शेअर केलेली आहे, एक मिनिट. पीपीटी शेअर करा सर, शेअर मध्ये जाऊन. हां, एक मिनिट सर. फोन मध्ये बनवला हा? एक मिनिट हा सर. सर माझं पॉज झालेलं दिसतंय मला स्क्रीन शेअरिंग. 1 मिनिट. आता हा सर आता दिसत आहे. दिसतंय. हो हो. एक मिनिट. आता दिसतंय? येस सर, येस. येस, थँक्यू व्हेरी मच सर, वेळच सांगितलं. सो दुसरी जी गोष्ट आहे ती की मॅनेजमेंट पर्सनल. सो कंपनी सेक्रेटरी जी पोस्ट असते प्रत्येक कंपनीमध्ये किंवा याचं प्रॅक्टिसिंग साईडला, तर ती महत्वाची पोस्ट असते आणि मॅनेजमेंट लेवलमध्ये त्यांची गणना होते. सो संचालकांच्या खालोखाल कंपनी सेक्रेटरीची अपॉइंटमेंट होत असते. तिसरा जर मुद्दा मांडायचा झाला तर रोल असा आहे की कंप्लायन्स ऑफिसर म्हणून एक रोल असतो. सो दॅट कंप्लायन्स ऑफिसर म्हणजे जे काही कायदे असतात त्यांची वेळोवेळी पूर्तता करणे हे एक महत्वाचं काम आणि त्याच्याबद्दल दरवेळेस नेहमी वेळोवेळी माहिती देणे संचालकांना हे एक महत्वाचं काम कंपनी सेक्रेटरी करत असतात. सेक्रेटरी ऑडिटर चा एक पार्ट असतो. सेक्रेटरी ऑडिट म्हणजे काही विशिष्ट कंपन्या ज्यांचे भांडवल किंवा टर्नओव्हर जे विशिष्ट प्रकारात मोडले जातात त्यांचं सेक्रेटरी ऑडिट गव्हर्नमेंटने मॅन्डेटरी केलेलं आहे. तर कंपनी कायद्याच्या 204 सेक्शन प्रमाणे हे ऑडिट होत असतं. ते ऑडिट करण्याची पूर्ण जबाबदारी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी ही कंपनी सेक्रेटरीच असते. फक्त कंपनी सेक्रेटरी ज्याची अपॉइंटमेंट 204 च्या अंडर झालेली असते तोच व्यक्ती फक्त सेक्रेटरी ऑडिट करू शकतो. सो हा सुद्धा एक करिअरच्या दृष्टीने जर का मी तुम्हाला शाखा म्हटल्या तर हा एक सुद्धा एक शाखा आहे प्रॅक्टिस साईडची. कॉर्पोरेट रिस्क मॅनेजर. सो पुढची जे रोल म्हणावा असा की कंपनी सेक्रेटरी हा मॅनेजमेंटला आणि कंपन्यांना भविष्यात येणाऱ्या किंवा करंट असलेल्या सुद्धा रिस्क फॅक्टर जे आहेत, मग ते इंडस्ट्री स्पेसिफिक असू द्या किंवा कायदे स्पेसिफिक असू द्या, याची जाणीव संचालकांना करून देण्याचं काम सुद्धा कंपनी सेक्रेटरीकडे असतं. या व्यतिरिक्त इंटरनल ऑडिटर, जीएसटी प्रोफेशनल, रजिस्टर्ड व्हॅल्युअर, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल असे बरेचसे रोल्स कंपनी सेक्रेटरी यामध्ये करत असतं. रिसेंटली तुम्हाला माहिती असेल आता गव्हर्नमेंटने जीएसटीचं जे केलेलं आहे त्या जीएसटीच्या सेक्टरमध्ये सुद्धा कंपनी सेक्रेटरीचा रोल खूप इम्पॉर्टंट असा आहे. सो अलॉंग विथ चार्टर्ड अकाउंटंट, सीएमए जी आधी जीएसटी आणि टॅक्सेशनचे काम करत होती, त्यासोबत कंपनी सेक्रेटरीजला सुद्धा आता त्यांचे अधिकार देण्यात आलेले आहेत. काही जीएसटी संदर्भातले जे रिटर्न्स किंवा फायलिंग असतात त्या संदर्भामध्ये किंवा अपिअरिंग हिअरिंगसाठीच्या गोष्टी असतात त्या. पुढे जाऊया. सो मी तुम्हाला इन्स्टिट्यूटच्या संदर्भात अजून थोडी माहिती देतो. इन्स्टिट्यूटचं हेडक्वार्टर नवी दिल्लीमध्ये आहे आणि ज्यांचे 4 विभाग आहेत जे WRC, NIRC, SIRC आणि असे जे चेन्नई, कलकत्ता, मुंबई आणि नवी दिल्लीमध्ये आहे. यांचे 72 आमच्या इन्स्टिट्यूटच्या 72 शाखा आहेत, म्हणजे 72 चॅप्टर्स आम्ही म्हणतो त्याला, जे महत्वाच्या शहरांमध्ये आहे आणि एक सेंटर ऑफ एक्सलन्स आहे हैदराबादमध्ये आणि एक सेंटर ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स रिसर्च अँड ट्रेनिंगसाठी नवी मुंबई बेलापूर येथे एक रिसर्च सेंटर सुद्धा आहे. मेंबरशिपची जर का गोष्ट करायला गेली तर आता इन्स्टिट्यूटच्या अंडर 60,000 पेक्षा जास्त मेंबर्स रजिस्टर्ड झालेले आहेत. टू बी स्पेसिफिक 61,750 मेंबर्स आता रजिस्टर्ड आहेत. याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की कंपनी सेक्रेटरी पूर्ण भारतामध्ये किती आहेत. प्रॅक्टिसिंग साइड ॲज वेल ॲज एम्प्लॉयमेंट साइडला सगळे मिळून 61,750 मेंबर्स आता रजिस्टर आहेत आमच्या इन्स्टिट्यूटकडे. आता करंटली 3 लाख पेक्षा जास्त स्टुडंट्स जे आहेत जे एनरोल्ड आहेत CS एक्झामिनेशनसाठी ऑल ओव्हर इंडिया. यामध्ये एक्झाम देताना 200 पेक्षा जास्त स्टडी सेंटर्स इन्स्टिट्यूटने अवेलेबल करून दिलेले आहेत.
पूर्ण भारतामध्ये आणि एक ओव्हरसीज सेंटर आहे, एक्झाम सेंटर दुबईमध्ये. करिअर गायडन्स किंवा करिअर अवेअरनेससाठी काउन्सिलर्स पूर्ण भारतामध्ये आहेत, ज्यांचे जे करिअर CS रिलेटेड करिअरचा अवेअरनेस स्टुडंट्स मध्ये करत असतात. नुकतंच 3 वर्षापूर्वी 2017 मध्ये आमच्या इन्स्टिट्यूटने गोल्डन ज्युबली इयर सेलिब्रेट केलं, जेव्हा ज्यासाठी तुम्ही बघू शकत असाल इन्स्टिट्यूट कडून माननीय श्री प्रधानमंत्री आपले नरेंद्र मोदी यांना इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि त्याचा एक मोठा सोहळा दिल्लीमध्ये साजरा झाला होता. पुढे रोल्स, हे आपण रोल्स बघितलेले आहेत, आपण पुढे जाऊया. सो आता तुम्हाला कंपनी सेक्रेटरी मध्ये being a company secretary, there are two sides of career. One as a employment side and other is a practicing side. आता संदीप सरांनी जशी माझी ओळख करून दिली, त्यांनी माझी ओळख करून देताना प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी अशी ओळख करून दिली. सो आय एम ॲट द प्रॅक्टिसिंग साइड ऑफ दिस करिअर आणि देर इज अ एम्प्लॉयमेंट साइड ऑफ दिस करिअर. आपण जाणून घेताना आता की मॅनेजरल पर्सनल किंवा एम्प्लॉयमेंट साइड काय असते ती आपण बघून घेऊया. सो जसे संचालक प्रत्येक कंपनीमध्ये संचालक असतात, त्याप्रमाणे कंपनीमध्ये CEO, मॅनेजिंग डायरेक्टर, CFO अशा पदव्या सुद्धा असतात, ज्या विशिष्ट व्हर्टिकल्स, कंपन्यांमधले वेगवेगळे व्हर्टिकल्स ते मॅनेज करत असतात. या सगळ्यांच्या पंक्तींमध्ये कंपनी सेक्रेटरीचं नाव सुद्धा येतं. सो जसं CEO आपण बघितलं तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, जे डे टू डे ऑपरेशन्स असतात ते CEO हँडल करत असतात. CFO असतात, जे चीफ फायनान्शियल ऑफिसर्स असतात, जे फायनान्स रिलेटेड सगळे अफेअर्स बघत असतात. सो जर का आपण एम्प्लॉयमेंट साइड बघितली, कंपनी सेक्रेटरीज ऍज अ एम्प्लॉयमेंट साइड जर का बघितली, तर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये कंपनी सेक्रेटरीची पोस्ट ही कंपनी सेक्रेटरी अँड कंप्लायन्स ऑफिसर अशी असते. याचा अर्थ कायद्या रिलेटेड, कायद्याशी संबंधित जे काही मार्गदर्शन किंवा प्रिकॉशन्स आणि गायडन्स मॅनेजमेंटला करायचा असतो संचालकांना, त्याची सगळी जबाबदारी ही कंपनी सेक्रेटरीवरती असते. यावरनं तुम्हाला लक्षात येईल की एखादी कंपनी, एखादी संस्था डिसिजन घेताना कंपनी सेक्रेटरीचा सल्ला घेऊनच त्यांचे डिसिजन एक्झिक्यूट केले जातात. सो ही झाली तुमची प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी साइड. अपार्ट फ्रॉम दॅट, गव्हर्नमेंटनी काही रूल्स आणि नॉर्म्स करून दिलेले आहेत, पॅरामीटर्स दिलेले आहेत. एखादी जर का कंपनी त्या पॅरामीटर्सच्या अंडर, त्या नॉर्म्सच्या अंडर येत असेल, तर त्या कंपन्यांना मॅन्डेटरीली कंपनी सेक्रेटरी हा त्या कंपनीमध्ये अपॉइंट करावा लागतो. मग अशा कंपन्या कुठल्या? तर प्रत्येक लिस्टेड कंपनी म्हणजे अशी कंपनी जी सेबीच्या अंडर रेग्युलेट होणाऱ्या स्टॉक एक्सचेंज मध्ये रजिस्टर्ड असते. आपण बघत असाल की मुंबईच्या जे स्टॉक एक्सचेंज असतात त्याच्यामध्ये बऱ्याचशा कंपन्यांचे शेअर्स लिस्टिंग असते आणि ज्याचं देवाणघेवाण किंवा ट्रेडिंग आपण ज्याला म्हणतो ती चालू असते. त्या प्रत्येक कंपनीमध्ये अशी कंपनी जी स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड आहे, अशा प्रत्येक कंपनीमध्ये कंपनी सेक्रेटरीची अपॉइंटमेंट ही मॅन्डेटरी असते. याच्या व्यतिरिक्त अशा सुद्धा कंपन्या आहेत ज्या सेबी स्टॉक एक्सचेंज कडे रजिस्टर्ड नसतात, तरी सुद्धा त्यांना कंपनी सेक्रेटरीची अपॉइंटमेंट करावी लागते. तर अशा कंपन्या ज्यांचं भांडवल, ज्याला मी पेड अप कॅपिटल म्हणतो, ज्यांचं भांडवल 10 करोड रुपयापेक्षा जास्त असतं, अशा कंपन्यांना कंपनी सेक्रेटरी अपॉइंट करणं मॅन्डेटरी असतं. ऑडिओ चालू कोणाचं? So apart from that, a company other than a company covered under our beach has a paid up share capital of 10 crore rupees. हे मी तुम्हाला सांगितलं, 10 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त ज्यांचं भांडवल आहे अशा कंपन्यांना कंपनी सेक्रेटरी अपॉइंट करणं मॅन्डेटरी असतं. आम्हीच घेऊन होतो. तो आतापर्यंत आपण मागच्या स्लाइड मध्ये आपण कंपनी सेक्रेटरी ऍज अ एम्प्लॉयमेंट साइड आपण बघितली. नाव आता आपण बघूया की प्रॅक्टिसिंग साइड काय असतं कंपनी सेक्रेटरीची. सो प्रॅक्टिसिंग साइड म्हणजे तुम्ही तुमचे क्लायंट्स जनरेट करता आणि तुम्ही त्यांची कामं करता. सो त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या तुम्हाला हाताळता येतात. सो
जर का आपण कम्पेअर केलं तर प्रॅक्टिसिंग साइड मध्ये काम करायची संधी जास्त मिळते ऍज अ स्टुडंट किंवा ऍज अ करिअर म्हणून. तर सेक्शन 204 च्या अंडर, जसं मी मगाशी म्हणालो, कंपनीज ऍक्ट 2013च्या 204 सेक्शनच्या अंडर काही कंपन्या आहेत ज्यांना सेक्रेटरल ऑडिट करणं मॅन्डेटरी आहे. आपण जेव्हा मगाशी रोल बघितले, कंपनी सेक्रेटरीचे रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज बघितल्या, त्यासोबत आपण सेक्रेटरल ऑडिटचाही पार्ट बघितला. सो प्रॅक्टिसिंग साइड मध्ये कंपनी सेक्रेटरी जे ऑडिट करतात त्यातलं जे सेक्रेटरल ऑडिट पार्ट आहे ते कुठल्या कंपन्यांसाठी ऍप्लिकेबल आहे आपण एकदा बघून घेऊया. जसं मी सांगितलं की प्रत्येक लिस्टेड कंपनी जी स्टॉक एक्सचेंजकडे लिस्टिंग, ज्यांचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजकडे लिस्टेड असतात, अशा प्रत्येक कंपनीला सेक्रेटरल ऑडिट करणं मॅन्डेटरी असतं. अपार्ट फ्रॉम दॅट पब्लिक कंपनी असतात त्याच्यामध्ये पब्लिकचा पैसा इन्व्हॉल्ड असतो, अशा सुद्धा कंपन्यांमध्ये पेड अप शेअर कॅपिटल ज्यांचं 50 करोडपेक्षा जास्त असतं अशा कंपन्यांना सेक्रेटरल ऑडिट ऍप्लिकेबल आहे. किंवा अशी कंपनी जिचा टर्नओव्हर म्हणजे उलाढाल त्यावर अशा कंपन्यांची ज्या वर्षाची उलाढाल 250 करोडपेक्षा जास्त होत असेल अशा कंपन्यांचं सुद्धा सेक्रेटरल ऑडिट करणं मॅन्डेटरी असतं. आता हे जे मॅन्डेटरी असतं मी जे म्हणतोय, तर हे कुठून, तर हे कायद्यामध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत. त्या पर्टिक्युलर सेक्शनच्या अंडर, त्या कायद्याच्या अंडर, जसा इथे सेक्शन 204 आहे त्या कायद्यांच्या अंडर आपण ते ऑडिट करत असतो. याच्या व्यतिरिक्त अशा कंपनी ज्यांचे आउटस्टँडिंग लोन्स म्हणजे ऍज ऑन जी काय त्यांची लेटेस्ट अवेलेबल बॅलन्स शीट असेल त्याच्यामध्ये जे बॅलन्स त्यांचा दिसत असेल आउटस्टँडिंग लोन्स किंवा बॉरोइंगचा, तो जर का 100 करोडपेक्षा जास्त असेल, मग तो बँकांकडनं असू द्या किंवा प्रायव्हेट सेक्टर किंवा पब्लिक फायनान्स इन्स्टिट्यूशन कडनं ते पैसा त्यांनी लोन घेतलेला असेल, अशा कंपन्यांना सुद्धा सेक्रेटरल ऑडिट ऍप्लिकेबल असतं. याच्या व्यतिरिक्त जसं आपण म्हटलं की एव्हरी लिस्टेड कंपनीला सेक्रेटरल ऑडिट असतं, तर अशा कंपन्या ज्या सेबीच्या अंडर, तर सेबी प्रत्येक स्टॉक एक्सचेंजला रेग्युलेट करणारा जे ऑथॉरिटी आहे ती आहे सेबी. आणि त्या कंपन्या LODR लिस्टिंग ऑब्लिगेशन डिस्क्लोजर रिक्वायरमेंट चे जे रेग्युलेशन्स आहेत सेबीने करून दिलेल्या, तर त्या LODR किंवा लिस्टिंग ऑब्लिगेशन डिस्क्लोजर रिक्वायरमेंटच्या अनुसार प्रत्येक लिस्टेड कंपनीला आपले कारभार लिगली हाताळायचे असतात. तर अशा त्या LODR रेग्युलेशन मध्ये सुद्धा सेक्रेटरल ऑडिटची प्रोव्हिजन ही आहे. सो त्याच्या अंडर सुद्धा प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी हा LODRच्या अंडर सुद्धा सेक्रेटरल ऑडिट करतो. कोणाला काही प्रश्न असल्यास मध्ये विचारू शकतात, काही हरकत नाहीये. आपण पुढे जाऊया. सो एम्प्लॉयमेंट साइड बघताना पुढे काही अशा सुद्धा अपॉर्च्युनिटीज आपल्या समोर आहेत. आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, ज्यानुसार आपल्याला कंपनी सेक्रेटरीची तिथे गरज असते. सो त्यातली गोष्ट म्हणजे कॅपिटल मार्केट, IPO, FPO. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग आणि FPO म्हणजे फर्दर पब्लिक ऑफरिंग. ज्या कंपन्या स्टॉक एक्सचेंज वरती रजिस्टर असतात, तर त्या रजिस्टर होताना पब्लिक कडनं पैसा गोळा केला जातो आणि त्या गोळा केलेल्या पैशांच्या अगेन्स्ट जे पैसे शेअर होल्डरनी दिलेले असतात त्यांना शेअर सर्टिफिकेट दिले असतात. सो एखाद्या कंपनी जेव्हा IPO साठी जात असते, तर त्या IPO साठी म्हणजे ही प्रोसेस, त्यांचे शेअर स्टॉक एक्सचेंज वरती रजिस्ट्रेशन करायची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये कंपनी सेक्रेटरीचा खूप महत्वाचा वाटा असतो. या व्यतिरिक्त फंड मोबिलायझिंग करणे म्हणजे लोन सिंडिकेशन, या सगळ्या गोष्टी सुद्धा एम्प्लॉयमेंट साइड मध्ये येतात. सो एखाद्या कंपनीला लोन घेताना कुठल्या कुठल्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, मग ते फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असो किंवा बँक असो. सो काही डॉक्युमेंट्सची पूर्तता करावी लागते. त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता ही कंपनी सेक्रेटरी कडनं एम्प्लॉयमेंट मध्ये असताना केली जाते. याच्या व्यतिरिक्त जसं आपण स्टॉक एक्सचेंज मध्ये IPO, FPO बघितलं, तसेच FDI, ECB, ADR, GDR सुद्धा असतात. सो FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. कुठल्याही कंपनीमध्ये बाहेरनं पैसा, भारताच्या बाहेरनं पैसा येत असेल, सो त्याच्याशी रिलेटेड जे कायदे असतात त्याचा सुद्धा अभ्यास आपल्या या कोर्समध्ये आहे आणि त्याची
जेव्हा ते पैसे येणार असतात ॲज अ इन्व्हेस्टमेंट, ॲज अ कॅपिटल म्हणून भारतातल्या कंपनीमध्ये, त्याच्याशी रिलेटेड काही कायदे आहेत, त्याची पूर्तता सुद्धा कंपनी सेक्रेटरीची जबाबदारी असते. फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा लोन सिंडिकेशन, टॅक्सेशन हा पार्ट मी तुम्हाला सांगितला. ड्यू डिलिजन्स अँड कंप्लायन्सेस ऑफ ऑल द लॉज ॲप्लिकेबल टू द कंपनी. ड्यू डिलिजन्स हे सुद्धा एक प्रकारचं ऑडिटच असतं. सो ड्यू डिलिजन्स मध्ये कंपनीने कुठल्या कुठल्या कायद्यांची पूर्तता केलेली आहे, कुठल्या केलेल्या नाहीयेत, कशाची गरज आहे, या सगळ्यांची एक रिपोर्ट हा कंपनी सेक्रेटरी कंपन्यांना देत असतो. सो ड्यू डिलिजन्स रिपोर्ट युजली कधी लागते, जेव्हा एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीची खरेदी करत असते किंवा त्याच्यामध्ये मर्ज होत असते, म्हणजे 2 कंपन्या मिळून एक कंपनी येत असते. तर नुकतंच आता आपल्यासमोर उदाहरण आहे व्होडाफोन आणि आयडिया. तर ह्या 2 कंपन्या ज्या आहेत, या आधी तुम्हाला माहिती आहे की ह्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या. आता त्या मर्ज झालेल्या आहेत. तर मर्ज होताना कंपनी सेक्रेटरीचा पण खूप मोठा रोल असतो. सो आता आपल्याला माहिती आहे की ती व्होडाफोन आणि आयडिया आता व्ही-आय म्हणून ओळखले जाते. सो ह्या 2 कंपन्या जेव्हा मर्ज व्हायचं किंवा अ, अ, एकमेकांना एकाला खरेदी करायचं जेव्हा डिसिजन घेतला जातो, तेव्हा त्या कंपन्या एकमेकांचा ड्यू डिलिजन्स करतात. सो ड्यू डिलिजन्स म्हणजे प्रत्येक कंपनीने कुठले कायदे पाळलेले आहेत, कुठले कायदे पाळलेले नाहीत. हे एकत्र येताना कुठल्या गोष्टींवरती आपण सहमती झाली पाहिजे, कायद्यांच्या नुसार ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ड्यू डिलिजन्समध्ये समोर येतात. याच्या व्यतिरिक्त कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, जसं आता अरुण गायकवाड सरांनी आपल्याला सांगितलं की संगमनेर आपल्या कॉलेजला बरेच कंपन्यांनी CSR अवेलेबल करून दिलेला आहे. सो CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कंपन्यांची जी समाजासाठी असलेली देणी आहेत, सो त्या कंपन्या आपल्या दरवर्षीच्या नफ्यामधनं काही टक्के हा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग म्हणून सामाजिक कार्यासाठी त्यात ती अमाउंट खर्च केलेली असते. सो त्याच्याशी निगडीत जे कायदे आहेत, कुठे ते पैसे कारण की जे पैसे कंपनी अर्न करते, हे कंपनीनी पैसे जे असतात ते शेअर होल्डरनी दिलेल्या पैशांवरती कंपनीने तो पैसा उभा केलेला असतो किंवा त्यातनं प्रॉफिट जनरेट केलेलं असतं. त्या प्रॉफिट मधला काही भाग हा सामाजिक कार्यासाठी कंपन्या खर्च करत असते. तर तो खर्च करताना कुठल्या कुठल्या विभागामध्ये खर्च करता येतो, कुठे नाही करता येत, याचे सुद्धा काही वेगळे कायदे आहेत. या कायद्यांचा सुद्धा अभ्यास आपल्या या कोर्समध्ये आहे. सो तुम्ही जर का बघितलं, तर हे प्रत्येक मी जे तुम्हाला साईड सांगतोय, रोल सांगतोय, ही एक सेपरेट प्रॅक्टिसिंग किंवा एम्प्लॉयमेंटचा एरिया सुद्धा असू शकतो किंवा आहे. बऱ्याचशा कंपनीजमध्ये असे सुद्धा वेगवेगळे सेक्टर्स किंवा डिपार्टमेंट्स असतात, जे पर्टिक्युलर त्या गोष्टींवरतीच फक्त काम करतात. आणि या सगळ्यांमध्ये कंपनी सेक्रेटरीचा सहभाग हा नेहमी निश्चित असतो. सो पुढे जाऊया. तर याच्या व्यतिरिक्त लीगल आणि कॉर्पोरेट कंप्लायन्स मॅनेजमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो एखाद्या कंपनीला कंपनी जेव्हा रजिस्टर होते, तर कंपनीज ऍक्ट 2013 च्या अंडर ती रजिस्टर होत असते किंवा आधीचा जो कायदा होता, तो होता कंपनीज ऍक्ट 1956 चा कायदा. सो या कायद्याच्या अंडर ज्या कंपन्या रजिस्टर झालेल्या असतात, या सगळ्यांसाठी लीगल कंपनी ऍक्टच्या अंडरच्या रेग्युलेशन्स तर असतातच. याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्री स्पेसिफिक काही कायदे असतात. एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. समजा एक कंपनी आहे, जी फूड प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करते. सो ती कंपनी जेव्हा रजिस्टर झालेली असते, ती कंपनी ऍक्टच्या अंडर रजिस्टर झालेली असते. तिचे जे डे टू डे कारभार असतात, हे कंपनी ऍक्टच्या अंडर चालतात. पण याच्या व्यतिरिक्त फूड इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे त्यांना काही वेगळे सुद्धा अ, अ, कायद्यांची पूर्तता करायची असते. जसं फूड अँड ड्रग सेफ्टी किंवा FSSAI चे लायसन्सेस घेणे, फूड रिलेटेड जे काही वेस्टेज आहे त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट करणे, या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सो कंपनी सेक्रेटरीचा रोल जर का बघितला, तो हा खूप वाईड आहे. याचा कायदा जेवढ्या कंपन्या किंवा जेवढ्या वेगवेगळे सेक्टर्स आपण हाताळतो, तेवढे वेगवेगळे कायदे आपल्याला हाताळावे लागतात. सो हा सुद्धा एक महत्त्वाचा कंपनी सेक्रेटरीचा रोल आहे आणि त्याच्या संदर्भात स्वतःला वेळोवेळी अपडेट ठेवणं,
हे सुद्धा खूप महत्वाचं काम असतं कंपनी सेक्रेटरीचं. पुढे जाऊया. सो एखाद्या कंपनीने कंपनी सेक्रेटरी अपॉइंट नाही केला किंवा एखाद्या कायद्याची पूर्तता नाही केली किंवा काही ऍडवाइस चुकले, तर याच्या काय ओव्हरऑल काय फरक पडतो याच्यावरती आपण एक 2 मिनिटं बोलूया. सो कंपनी सेक्रेटरी, जसं मी तुम्हाला सांगितलं, कंपनी सेक्रेटरीचा रोल हा कायद्यांची पूर्तता करणे याच्यावरती जास्त फोकस्ड असतो. अपार्ट फ्रॉम तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट्स आणि या सगळ्या गोष्टींचा स्टडी तर करावा लागतोच, पण कायद्यांची पूर्तता ही प्रत्येक कंपनी करते आहे का नाही याची सुद्धा काळजी ही कंपनी सेक्रेटरी घेत असतो. सो प्रत्येक कायद्यामध्ये प्रत्येक रेग्युलेशन्सच्या अंडर किंवा एखाद्या सेक्शन्सच्या अंडर काही प्रोव्हिजन्स दिलेले असतात आणि त्याच्यासाठी काही पेनल्टी आणि अशा काही प्रोव्हिजन्स दिलेले असतात. सो एखाद्या कंपनीने एखादी प्रोव्हिजन फॉलो नाही केली तर त्याच्यासाठी त्या कंपनीला आणि त्या कंपनीच्या प्रत्येक संचालकाला पेनल्टी सुद्धा लागू शकते. सो ती लागू नये याची मुख्य जबाबदारी ही कंपनी सेक्रेटरीची असते आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही कायद्यांची पूर्तता असते त्या कायद्यांची पूर्तता वेळोवेळी करणे, ऑडिटच्या अगोदर करणे किंवा गव्हर्नमेंटकडनं त्या डॉक्युमेंट्स संदर्भात सबमिशन आल्यावरच्या आधीच त्याची पूर्तता करणे, जेणेकरून कंपनीला किंवा त्यांच्या संचालकांना पेनल्टी लागणार नाही, याची खबरदारी सुद्धा कंपनी सेक्रेटरीची जबाबदारी असते. याच्यामुळे या गोष्टींमुळे होतं काय, समजा एखाद्या कंपनीला किंवा डायरेक्टर्सला पेनल्टी लागली, सो ओव्हरऑल जे काय असते कंपनीची फायनान्शियल स्टेटमेंट गडबडू शकतात. कारण की बरेचदा ऍक्ट मध्ये दिलेल्या ज्या पेनल्टीज आहेत ते पर डे असतात. पर डे, पर डायरेक्टर वगैरे अशा पेनल्टी सुद्धा बऱ्याचशा सेक्शन्स अंडर आहेत. सो याची जबाबदारी ही कंपनी सेक्रेटरीची असते. जेव्हा कंपनी सेक्रेटरीला अपॉइंट करते, तर त्याचा मुख्य रोल हा कंपनीचे पैसे वाचवणं हा सुद्धा असतो. मग ते कुठल्याही परिस्थितीत, मग कुठल्या कायद्याची पूर्तता असल्यामुळे असू द्या किंवा जसं मी सांगितलं इंडस्ट्री स्पेसिफिक कायद्यामुळे असू द्या. सो हा सुद्धा एक महत्वाचा रोल कंपनी सेक्रेटरी एम्प्लॉयमेंट मध्ये असताना याची काळजी कंपनी सेक्रेटरी घेत असतो. तर आपण थोडी कोर्स बद्दल माहिती घेऊया. तो कंपनी सेक्रेटरी हा कोर्स काय आहे आणि त्याच्यासाठी किती स्टेजेस आहेत, कसं एक्झाम्स घेतली जाते, पासिंग कसं असतं, रिझल्ट कधी लागतात, कुठले सब्जेक्ट्स आहेत, फी स्ट्रक्चर काय आहे, क्लासेस कसे चालतात, या सगळ्यांची आपण माहिती करून घेऊया. अशी सो एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर का बघितला तर 12वी नंतर लगेच आपण या कोर्ससाठी अप्लाय करू शकता. तर मुळात मी तुम्हाला या कोर्सच्या 3 स्टेजेस बद्दल माहिती करून देतो. तर पहिली स्टेज आहे जी फाउंडेशन आहे, दुसरी जी आहे एक्झिक्युटिव्ह लेवल आहे आणि थर्ड लेवल जी आहे ती प्रोफेशनल लेवल आहे. प्रोफेशनल लेवल पास झाल्यानंतर तुम्ही इन्स्टिट्यूटकडे मेंबरशिपसाठी अप्लाय करून तुम्ही पुढच्या करिअरचं डिसिजन त्यावरती घेऊ शकता. सो जो फाउंडेशन लेवलचा कोर्स आहे, तो फाउंडेशन लेवलसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा फक्त आहे 12वी पास असणे महत्वाचं आहे यासाठी. या व्यतिरिक्त कुठलीही पर्सेंटेज किंवा अशी कुठलीही याच्यामध्ये कंडिशन्स नाहीये. सो कोणी पण 12वी झालेला मुलगा किंवा मुलगी इलिजिबल होतो फाउंडेशन लेवलच्या कोर्ससाठी. सो रजिस्ट्रेशन आणि एक्झामिनेशन साठी काही ड्यू डेट्स आहेत किंवा आपण त्याला कट ऑफ डेट्स म्हणूया. तर त्या कट ऑफ डेट्स नुसार एक्झामिनेशन साठी तुमची किती ग्रुपसाठी तुम्ही अप्लाय करू शकता याच्यावरती हे डिसाइड होतं. सो युजली जर का तुम्ही 21 जानेवारी ते 15 एप्रिल साठी अप्लाय केलेला असेल तर तुम्ही ऑगस्टच्या एका ग्रुपसाठी तुम्ही इलिजिबल होता. आणि जर का तुम्ही याचं फी स्ट्रक्चर बघितलं तर अगदीच नॉमिनल फी स्ट्रक्चर आहे. 1000 रुपये भरून तुम्ही ही एक्झाम देऊ शकता आणि या कोर्समध्ये फाउंडेशन लेवलला तुम्ही एक्झाम देऊ शकता. पुढे जाऊया. सो जसं मी तुम्हाला म्हटलं की जसं फाउंडेशन नंतर एक्झिक्युटिव्ह लेवल येते. आपण पुढे जाऊन फाउंडेशन लेवलला जे जे काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम सुद्धा आपण पुढे बघूया फाउंडेशन लेवलसाठी. नुकतीच आता आमच्या इन्स्टिट्यूटने एक एंट्रन्स एक्झाम ठेवलेली आहे, एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स एक्झामिनेशन. सो ज्याच्या अंडर हे
एक फाउंडेशन लेवलसाठी ही एक्झाम असते आणि या एक्झामसाठी 120 मिनिटाची ही एक्झाम असते आणि याचे जे सब्जेक्ट्स असतात ते आहे बिझनेस कम्युनिकेशन, लीगल ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, इकॉनॉमिक अँड बिझनेस एन्व्हायरमेंट अँड करंट अफेअर्स. सो मोस्टली हे जे सब्जेक्ट्स आहेत हे सगळे सब्जेक्ट्स आता तुम्ही कदाचित बीकॉमच्या पहिल्या वर्षाला सुद्धा हे तुम्ही शिकाल. सो पासिंग पर्सेंटेज जे आहे ते ॲग्रीगेट 50% किंवा मिनिमम प्रत्येक सब्जेक्टला 40% असा पासिंगचा क्रायटेरिया आहे. सो असं लाईक याचा अर्थ असा की चारही सब्जेक्टमध्ये मिळून ॲटलीस्ट तुम्ही 50% सिक्युअर करायला हवे किंवा तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये 40 मार्क सिक्युअर्ड केले तर त्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी तुम्ही पास म्हणून ग्राह्य धरले जाल. पण ओव्हरऑल तुमची चारही सब्जेक्ट मिळून 50% तुमचे असायला हवे. सो त्या 50% आल्यावरती या लेवलला तुम्ही पास झाल्याचं डिक्लेअर करण्यात येतं. CS एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम आणि प्रोफेशनल प्रोग्राम थोडी माहिती घेऊया. आपण आता CS ची फर्स्ट लेवल 12वी नंतर जे फाउंडेशन लेवल आहे त्याची माहिती घेतली. आता CS एक्झिक्युटिव्ह लेवलला तुम्ही कसे येऊ शकता याची एक माहिती घेऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ती एंट्रन्स एक्झाम जर का पास केली ते एंट्रन्स एक्झाम नंतर तुम्ही एक्झिक्युटिव्ह लेवलला येऊ शकता किंवा कुठल्याही ICAI मध्ये जर का फायनल पास असाल त्या ह्याच्यामध्ये सुद्धा काही एक्झाम्पशन्स घेऊन तुम्ही एक्झिक्युटिव्ह लेवलला येऊ शकता किंवा बॅचलर्स डिग्री जर का असेल तुमच्याकडे जसं बीकॉम, लॉ त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही CS एक्झिक्युटिव्ह कोर्सला येऊ शकता. सो पुन्हा इथे कट ऑफ डेट्स दिलेला आहे आपण बघतोय. सो 31 मे मध्ये जर का 31 मेच्या याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेली असेल तर तुम्ही डिसेंबरसाठी दोन्ही मॉड्यूलसाठी अप्लाय करू शकता. सो मॉड्यूल म्हणजे आम्ही त्याला ग्रुप्स म्हणतो. सो प्रत्येक मॉड्यूलमध्ये काही सब्जेक्ट्स असतात. सो असे एक्झिक्युटिव्ह लेवलला 2 मॉड्यूल्स आहेत जे दोन्ही मॉड्यूल पास करणं गरजेचं आहे. सो दोन्ही मॉड्यूलमध्ये काही सब्जेक्ट्स आहेत ते आपण पुढे बघूया. आणि CS एक्झिक्युटिव्ह मधनं जेव्हा तुम्ही पास होता, जेव्हा तुम्ही दोन्ही मॉड्यूल क्लिअर करता त्याच्यानंतर तुम्ही CS प्रोफेशनल प्रोग्रामला येता, ज्यामध्ये 3 ग्रुप्स असतात किंवा 3 मॉड्यूल्स असतात. ते प्रत्येक मॉड्यूल पास झाल्यावरती तुम्ही प्रोफेशनल प्रोग्राम कंप्लीट केला याची इन्स्टिट्यूटकडे नोंद होते. सो त्यानुसार तुम्ही इथे कट ऑफ डेट बघता. तुम्ही 31 मेला एक्झिक्युटिव्ह साठी डिसेंबर 31 मेच्या आधी जर का ऍडमिशन घेतली तर तुम्ही बोट मॉड्यूलसाठी डिसेंबरमध्ये एलिजिबल होता आणि जर का तुम्ही 31 जुलैपर्यंत ऍडमिशन घेतली तर दोन्हीपैकी एका मॉड्यूलसाठी डिसेंबर एक्झाम मध्ये तुम्ही एलिजिबल होता. जसं आपण मागे बघितलं कट ऑफ डेट, तो त्या कट ऑफ डेट प्रमाणे तुम्ही पुढच्या अटेम्प्टसाठी कधी एलिजिबल आणि किती ग्रुप्स तुम्ही देऊ शकता याच्यासाठी तुम्ही एलिजिबल होता. जसं आपण युनिव्हर्सिटीचे एक्झाम्स देतो आणि त्याचे रिझल्ट्स येतात. सो इन्स्टिट्यूटमध्ये रिझल्ट्स आणि एक्झामच्या डेट्स या फिक्स्ड असतात. सो दरवर्षी जून आणि डिसेंबरमध्ये या एक्झाम्स होतात आणि जो जूनचा अटेम्प्ट असतो किंवा जूनची जी एक्झाम असते त्या जूनच्या एक्झाम्सचा रिझल्ट हे 25 ऑगस्टला असतो आणि जी डिसेंबरमध्ये एक्झाम घेतली जाते त्या डिसेंबर एक्झामचा रिझल्ट हा 25 फेब्रुवारीला डिक्लेअर केला जातो. ही सगळी एक्झाम्स रिझल्ट डिक्लेरेशन वगैरे सगळं ऑनलाईन स्टुडंट्सला येतं समजतं. जर का फी स्ट्रक्चरकडे आपण बघू तर तुम्हाला माहित असलेल्या प्रोफेशन्सच्या फीज जेव्हा तुम्ही समजा इंजिनिअरिंग किंवा या सगळ्या बाकीचे करिअर ऑपॉर्च्युनिटीज बघता आणि त्याचं कंपॅरिझन तुम्ही या कोर्स सोबत करता तर तुमच्या लक्षात येईल की या कोर्सची फीज ही खूपच रिझनेबल आहे आणि त्याच्या पुढे अवेलेबल असणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज या अनलिमिटेड आहेत. सो CS एक्झिक्युटिव्ह लेवल प्रोग्रामसाठी ज्यांनी एंट्रन्स एक्झाम पास केलेली आहे अशा स्टुडंटसाठी 8,500 रुपये ही रजिस्ट्रेशन फी आहे. फाउंडेशन पास स्टुडंटसाठी 8,500 आहे. फायनल पास स्टुडंट जर का कुठले चार्टर्ड अकाउंटंट किंवा CWA पास फायनल पास झालेले स्टुडंट असतील तर त्यांना 13,500 रुपये फी आहे आणि याच्यामध्ये 5,000 रुपयाचं त्यांना एक्झम्पशन मिळतं
भेटते CA किंवा CWA ऑलरेडी त्यांनी कम्प्लीट केल्यामुळे. सो याच्यामध्ये जर का आपण एक्झामिनेशन फीज जर का बघितली तर एक्झामिनेशन फी सुद्धा यामध्ये खूप कमी या कोर्सची एक्झामिनेशन फी सुद्धा कमी आहे. एक्झिक्युटिव्ह पास झाल्यानंतर तुम्हाला प्रोफेशनल प्रोग्रामसाठी ऍडमिशन घ्यावी लागते. सो त्या प्रोफेशनल प्रोग्रामसाठी एक्झिक्युटिव्ह पास झाल्यानंतर 12,000 रुपये ही प्रोफेशनल फी आहे आणि एक्झामिनेशन जी प्री एक्झामिनेशन फीज असते ती 1,000 रुपये आहे. तो जर का तुम्ही ओव्हरऑल करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज ला तुम्ही जर का कोर्स फी कम्पेअर केलं तर खूपच नॉमिनल फी आहे. आणि जे एक एम्प्लॉयमेंट साइड वाल्यांसाठी मी एक सांगू तुम्हाला सजेस्ट करायचं जर का म्हटलं तर हा कोर्स तुम्ही बीकॉम नंतर जर का केला किंवा लॉ नंतर केला तर याचा जास्तीत जास्त करिअरसाठी फायदा होतो तुम्हाला. सो तुम्ही सगळे आता जसं गायकवाड सरांनी सांगितलं तुम्ही आता फर्स्ट इयरला बीकॉम आहात. सो आता तुमच्या समोर ऑपॉर्च्युनिटीज आहे. तुम्ही आता 12वीच्या बेसिस वरती सुद्धा फाउंडेशन कोर्सला ऍडमिशन घेऊन बीकॉम करता करता तुम्ही एक्झिक्युटिव्ह लेवलला सुद्धा येऊ शकता. सो तुमच्या अभ्यास जर का सिलेबस मी बघितला तर CS कोर्सचा सिलेबस एक्झिक्युटिव्ह लेवलचा हा बीकॉमच्या थोडासा फक्त वरच्या लेवलला असतो. पण तुम्ही दोन्ही अभ्यासक्रम एकत्र करू शकता बीकॉमच्या बेसिस वरती. पुढे जाऊया आपण. सो मगाशी मी तुम्हाला म्हटलं की कुठले सब्जेक्ट्स आपल्याला ऍप्लिकेबल किंवा स्टडी करावे लागतात या सगळ्या कोर्ससाठी. सो एक्झिक्युटिव्ह लेवलचे जर का आपण बघितलं तर एक्झिक्युटिव्ह लेवलला ज्युरिस्प्रुडन्स, इंटरप्रिटेशन अँड जनरल लॉज म्हणजे जे कायदे असतात जे लॉ स्टुडंट एखादा पूर्ण त्याच्या 5 वर्षाच्या सिलेबसमध्ये शिकतो त्याचा थोडेसे इंट्रोडक्टरी पार्ट जो असतो त्या जनरल लॉज आणि ज्युरिस्प्रुडन्स या सगळ्या या सब्जेक्ट मध्ये येतो. मेन जो आपला कार्यभाग चालतो तो जो चालतोय तो कंपनी लॉ वरती. जसं तुम्ही बघत असाल इथे मॉड्यूल 1 च्या अंडर कंपनी लॉ हा सब्जेक्ट आहे. सो कंपनी कायदा 2013 हा पूर्ण कायदा आपल्याला सिलेबस मध्ये असतो. याची पूर्ण माहिती हीच आपल्या पुढे करिअरची शिदोरी असते असं मी म्हणेन. हीच त्याच्यामुळे या सगळ्याच सब्जेक्टचा अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. त्यातल्या त्यात कंपनी लॉचा जरा जास्त आपल्याला अभ्यास करावा लागतो. बिझनेस इथिक्स अँड क्लोजर्स, कंपनी चालू करणे किंवा कंपनी बंद करणे किंवा बिझनेस चालवताना जे इथिकल प्रॅक्टिसेस फॉलो केले जातात त्याच्या संदर्भातले सब्जेक्ट आहे. आणि चौथा सब्जेक्ट आहे टॅक्स लॉ. कंपन्या ज्या कंपन्या बिझनेस असतात तर ऑब्व्हियसली त्या बिझनेस वरती ते काही प्रॉफिट अर्न करत असतात. तर त्या प्रॉफिट्स वरचे टॅक्सेशनचा जो पार्ट असतो किंवा टॅक्सेशनचे ज्या प्रोव्हिजन्स असतात त्याच्यातला पार्ट सुद्धा टॅक्स लॉ मध्ये येतो. एवढं मला बीकॉमच्या सिलेबस संदर्भात माहिती आहे तर हेच टॅक्स लॉ तुम्ही बीकॉमच्या 3 वर्षाच्या कोर्समध्ये सुद्धा हाच टॅक्सचा कायदा तुम्ही वाचता. तर हा पूर्ण हे जे 4 सब्जेक्ट आहे हे मॉड्यूल 1 मध्ये येतात किंवा आपण ग्रुप म्हणूया याला. या पहिल्या ग्रुपमध्ये हे 4 सब्जेक्ट्स येतात. दुसऱ्या ग्रुपकडे वळूया. दुसऱ्या ग्रुपकडे कॉर्पोरेट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, सिक्युरिटीज लॉ अँड कॅपिटल मार्केट्स, इकॉनॉमिक, बिझनेस अँड कमर्शियल लॉज, फायनान्स अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. सो कॉर्पोरेट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग हा जर का पार्ट बघितला तर बीकॉमच्या स्टुडंटला याचा सर्वात जास्त बीकॉम केल्यानंतर किंवा करताना या सब्जेक्टमुळे जास्त फायदा होतो किंवा त्या सब्जेक्ट मधलं जास्त डीप नॉलेज त्यांना या कोर्समध्ये किंवा या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये मिळतो. सिक्युरिटी लॉज अँड कॅपिटल मार्केट्स. सो जसं मी तुम्हाला काही वेळापूर्वी म्हटलं की जशा स्टॉक एक्सचेंजकडे ज्या रजिस्टर्ड कंपन्या असतात त्या स्टॉक एक्सचेंजकडे रजिस्टर असलेल्या कंपन्या या सिक्युरिटी लॉज आणि कॅपिटल मार्केटच्या कायद्यांच्या अंडर त्या कंपन्यांचं गव्हर्नन्स होतं. गव्हर्नन्स म्हणजे त्यांची जी कायद्यांची पूर्तता असते किंवा त्यांचं जे मॅनेजमेंट असतं ते मॅनेजमेंट ह्या सिक्युरिटी लॉजच्या अंडर कव्हर होतं. सो मेनली सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही जी ऑथॉरिटी आहे याच्या अंडरचे जे रेग्युलेशन्स आहे किंवा त्या बोर्डचा जो कायदा आहे तो इथे आपल्याला अभ्यास करायला मिळतो. इकॉनॉमिक, बिझनेस अँड कमर्शियल लॉज.
सो कमर्शियल लॉज आता पुन्हा हा जर का सब्जेक्ट पर्टिक्युलरली बघितला तर हा पुन्हा बीकॉमशी रिलेटेडच सब्जेक्ट आहे. हे सुद्धा तुम्ही पुढच्या 3 वर्षामध्ये तुम्ही याचा अभ्यास करणार आहात. सो सीएस म्हणून मी मगाशी जे वाक्य म्हटलं की बीकॉम करताना सुद्धा तुम्ही या कोर्ससाठी अप्लाय करू शकता किंवा हा कोर्स करू शकता आणि त्याचे फायदे होतात, हे मी ह्याच गोष्टींमुळे म्हटलं होतं. कारण की बरेचसे जे सब्जेक्ट्स आहेत ते सेम आहेत. रादर मी म्हणेन की कंपनी सेक्रेटरीज कोर्समध्ये जास्त डीपमध्ये या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला मिळतं. सो इकॉनॉमिक आणि कमर्शियल लॉज जे आहेत त्या संदर्भातलं सुद्धा त्याचा सुद्धा सब्जेक्ट आहे, अभ्यास करायला मिळतो आणि फायनान्शियल आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. तर हे जे 2 मॉड्यूल आहेत, हे येतात तुमच्या सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्राममध्ये. सो सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्राममध्ये 2 ग्रुप्स आहेत. हे दोन्ही ग्रुप क्लिअर केल्यानंतर तुम्ही प्रोफेशनल प्रोग्राममधला येता. जसं आपण मगाशी बघितलं पासिंग पासिंग मध्ये साठी सुद्धा इथे सेम क्रायटेरिया आहे. सो ॲग्रीगेट 50% आणि इंडिव्हिज्युअली जर का तुम्ही 40% पर सब्जेक्ट मध्ये आणले तर तुम्हाला पास म्हणून डिक्लेअर करण्यात येतं. सो त्याच्यातलं एक तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. समजा या 3 जो पहिला ग्रुप दुसरा ग्रुप आपण घेऊया. दुसऱ्या ग्रुपमध्ये समजा एखाद्या सब्जेक्टमध्ये 40 आले आणि फायनान्स आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटने 60 मार्क आले, तर ते 60 आणि 40 100 मानून तुम्हाला पास म्हणून डिक्लेअर केलं जातं. सो फक्त क्रायटेरिया एवढा आहे की त्या इंडिव्हिज्युअल सब्जेक्टमध्ये 40% तुम्हाला आले पाहिजे किंवा 40 मार्क तुम्ही सिक्युअर्ड केले पाहिजे. आणि जर का बाकीच्यामध्ये कुठल्या एका सब्जेक्टमध्ये 60 असतील आणि बाकीच्या 2 सब्जेक्टमध्ये 50-50 जर का असतील, तर 50% चा क्रायटेरिया तुमचा फुलफिल होतो. सॉरी. सो एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामला घ्या किंवा प्रोफेशनल प्रोग्रामला घ्या, दोन्हीकडे तुम्हाला सेम पासिंग चं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतं 50% आणि 40%. आपण आता प्रोफेशनल प्रोग्रामच्या सब्जेक्ट्स कडे वळूया. सो प्रोफेशनल प्रोग्राम ही शेवटची स्टेज आहे, ज्याच्या नंतर तुम्ही सीएस ही पदवी तुमच्या नावापुढे लावू शकता. जसं तर ही शेवटची लेवल आहे. याआधी फाउंडेशन लेवल आपण बघितली आणि एक्झिक्युटिव्ह लेवल बघितली. 1 मिनिट फक्त. सो प्रोफेशनल प्रोग्राम कडे वळूया आपण. तर प्रोफेशनल प्रोग्राम मध्ये 3 मॉड्यूल आहेत किंवा 3 ग्रुप आहेत. याच्यामध्ये गव्हर्नन्स, रिस्क मॅनेजमेंट, कंप्लायन्स अँड इथिक्स, ऍडव्हान्स टॅक्स लॉ, ड्राफ्टिंग, प्रिडिंग अँड अपीअरन्सेस. सेक्रेटरियल ऑडिट हा सेपरेट एक सब्जेक्ट आहे अभ्यासक्रमामध्ये. सेक्रेटरियल ऑडिट, कंप्लायन्स मॅनेजमेंट, ड्यू डिलिजन्स, कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग, इन्सॉल्व्हन्सी आणि रिझोल्युशन ऑफ कॉर्पोरेट डिस्प्यूट्स. हे मॉड्यूल 3 मध्ये कॉर्पोरेट फंडिंग अँड लिस्टिंग इन स्टॉक एक्सचेंजेस, मल्टीडिसिप्लिनरी केस स्टडीज आणि एक मल्टिपल चॉईस एक्झाम असते, ओपन बुक टेस्ट असते, ज्याच्यामध्ये 9 सब्जेक्ट आहेत. त्याच्यापैकी कुठलाही एक सब्जेक्ट तुम्ही चूज करू शकता. तर हे जर का आपण हा जर का प्रोफेशनल लेवलचा अभ्यासक्रम बघितला तर हा एक्झिक्युटिव्ह लेवल पेक्षा थोडा ऍडव्हान्स मध्ये आहे. याच्यातले जे कायदे आहेत ते अजून थोडे डीप मध्ये आहेत. काही नवे सब्जेक्ट आहेत जसं सेक्रेटरियल ऑडिट वगैरे. तर या सगळ्या प्रोफेशनल लेवलमध्ये जेवढे काही मॉड्यूल्स आहेत या सगळ्याचा उपयोग पुढे जाऊन आपल्याला प्रॅक्टिस किंवा एम्प्लॉयमेंटमध्ये होणार असतो. त्या अनुषंगाने हे कोर्स किंवा हे सब्जेक्ट्स इन्स्टिट्यूटने करून दिलेले आहेत. सो जर का तुम्ही मॉड्यूल 3 मध्ये इलेक्टिव्ह पेपर्स जर का बघितले तर त्यामध्ये बँकिंग, इन्शुरन्स, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, लेबर लॉ आणि इन्सॉल्व्हन्सी यासारखे जे या सब्जेक्ट पैकी कुठलाही एक सब्जेक्ट तुम्ही ओपन बुक टेक्स्ट एक्झामिनेशन साठी घेऊ शकता. प्रोफेशनल लेवलच्या जर का आपण अभ्यासक्रमाकडे जर का बघितलं तर हे असे कायदे आहेत जे तुम्हाला पुढे जाऊन डे टू डे सीएस झाल्यानंतर डे टू डे प्रॅक्टिसमध्ये किंवा एम्प्लॉयमेंटमध्ये हे उपयोगात आणावे लागतात. सो जर का बघितलं तर कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग म्हणजे कंपन्यांचे कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग करणं म्हणजे मर्जर, अमालगमेशन, टेक ओव्हर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. किंवा रिझोल्युशन ऑफ कॉर्पोरेट डिस्प्यूट्स, 2 कंपन्यांमध्ये जर का डिस्प्यूट झाले तर ते रिझॉल्व्ह करण्याची प्रोसेस वगैरे या सगळ्या गोष्टी
यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. पुढे जाऊ आपण. ह्या सगळ्या कोर्सच्या आधी 1 जून 2019 पासनं इन्स्टिट्यूटने सगळ्या स्टुडंटला एका दिवसाचा एक ओरिएंटेशन प्रोग्राम च्या कोर्स कंप्लीट करायचं एक हे आहे. एक्झिक्युटिव्ह आणि फाउंडेशन लेव्हलच्या स्टुडंटला एक्झामच्या आधी एक ओरिएंटेशन प्रोग्राम घेतला जातो त्यांच्या एक्झामिनेशन एनरोलमेंटच्या आधी. सो हा प्रोग्राम अटेंड करणं किंवा कंप्लीट करणं सगळ्यांसाठी मॅन्डेटरी आहे. तर या प्रोग्रामची आवश्यकता का आहे? तर जसं आता मी करिअर अवेअरनेस प्रोग्राम घेतो आहे, सो तुम्हाला सगळ्यांना मी करिअरचे पुढचे ऑप्शन्स मी तुम्हाला सांगतोय, की तुम्ही बीकॉम नंतर काय करू शकता. तर त्यातला एक ऑप्शन मी तुम्हाला देतो आहे. सो तो ऑप्शन सेम हीच गोष्ट, फक्त तुम्हाला इन्स्टिट्यूटमधनं रोल ॲज अ CS म्हणून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल, तर या सगळ्या गोष्टींशी तुमची ओळख करून देणे, की CS म्हणजे काय? हा कोर्स काय आहे? किंवा काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी असतात, हे अजून थोड्या वरच्या लेव्हलमध्ये तुम्हाला त्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये शिकवलं जातं. सो त्याच्यामध्ये मोस्टली जे न्यूली ॲडमिटेड स्टुडंट असतात त्यांच्यासाठी असतं ते. सो त्याच्यामध्ये त्यांना इन्स्टिट्यूटची ओळख, त्यांचे ॲज अ CSचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी किंवा स्टडी मध्ये जे काही इन्स्टिट्यूटच्या स्कीम्स आहेत, जे काही स्टुडंट्स जे चांगले मार्क्स आणतात त्यांच्यासाठी काही अवॉर्डच्या स्कीम्स वगैरे आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातात. तुमचं कोर्सचं करिक्युलम कसं असणार आहे, कसे मॉड्यूल्स असणार आहेत किंवा तुमचे एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा असणार आहे, तुमच्या टोटल कोर्सचं ड्युरेशन किती असू शकतं किंवा किती असणार आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये कव्हर केल्या जातात. सो बेसिकली एखाद्याला असणाऱ्या या कोर्सबद्दलच्या जेवढ्या शंका असतील, त्या सगळ्या शंकेचं निरसन या एनरोलमेंट प्रोग्रामच्या अंडर होत असतं आणि त्याची इन्स्टिट्यूटने त्यासाठीच हा ओरिएंटेशन प्रोग्राम अवेलेबल करून दिलेला आहे. पुढे जाऊया. सो जसं आपण आता बघितलं, एक ओरिएंटेशन प्रोग्राम असतो जो मॅन्डेटरी असतो. त्याच्या पुढे मेंबरशिप घ्यायच्या आधी, म्हणजे तुम्ही प्रोफेशनल पास झाल्यावरती किंवा एक्झिक्युटिव्ह पास झाल्यावरती पण मेंबरशिप घेण्याच्या अगोदर काही ओरिएंटेशन प्रोग्राम्स किंवा प्री मेंबरशिप ट्रेनिंग आम्ही ज्याला म्हणतो असतं. सो जेणेकरून आपण आपल्या सिलेबसमध्ये ज्या गोष्टी आपण थेरॉटिकली वाचतो, त्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स यावा यासाठी हे ट्रेनिंग सेशन्स असतात. जर का तुम्हाला माहित असेल, जसं आता CA आणि CS कोर्स करत असताना काही लेव्हल्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला एखाद्या CSच्या अंडर किंवा एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स यावा यासाठी या प्री मेंबरशिप ट्रेनिंगची उपाययोजना केलेली आहे. जर का तुम्ही बघितलं तर एक एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम असतो, जो 1 महिन्याचा असतो. सो एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम हा 15 दिवस ऑनलाईन आणि 15 दिवस क्लासरूम मोडमध्ये घेतला जातो. त्यानंतर जे मी तुम्हाला मेन म्हटलं, की प्रॅक्टिकल अप्रोच किंवा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यायची जी वेळ असते, ही 21 मंथ प्रॅक्टिकल ट्रेनिंग विथ इंडस्ट्री ऑर PCS. PCS म्हणजे प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी. सो तुम्ही कोर्स करत असताना किंवा मेंबरशिप घ्यायच्या आधी हा 21 महिन्याचा प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्हाला घेणं मॅन्डेटरी आहे. ज्याला आम्ही इंटर्नशिप म्हणतो किंवा आर्टिकलशिप म्हणतो आपण ज्याला. सो तुम्हाला ॲक्च्युअली एका कंपनीमध्ये तुमच्या चॉईसनुसार तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीच्या ऑफिसमध्ये चालू असलेले कामं हाताळता येतात तुम्हाला त्याच्यामध्ये. सो जे तुम्ही सिलेबसमध्ये वाचता किंवा अभ्यास करता, त्याच गोष्टीचं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्हाला हाताळता येतं. सो एखादी कंपनीचं फॉर्मेशन असेल किंवा मर्जर्स चालू असतील किंवा या सगळ्या गोष्टी ज्या त्या कंपनीमध्ये चालू असतील किंवा त्या प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीच्या ऑफिसमध्ये चालू असतील, ती सगळी कामं हाताळण्याचा अनुभव तुम्हाला मिळतो आणि ही 21 महिन्याची जी ट्रेनिंग आहे, ही करणं सुद्धा मॅन्डेटरी आहे. सो आणि त्याच्यापुढे एक महिन्याचा रेसिडेन्शियल कॉर्पोरेट लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असतो. सो जेव्हा तुम्ही सगळ्या एक्झामिनेशन क्रॉस करून
मेंबरशिपसाठी अप्लाय करता त्याच्या आधी हा लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम करणं मॅन्डेटरी आहे. सो याच्यामध्ये जसं तुम्ही फाउंडेशन लेव्हलची एक्झाम कंप्लीट करता, फाउंडेशन नंतर एक्झिक्युटिव्ह लेव्हलची कंप्लीट करता, एक्झिक्युटिव्ह करताना किंवा सायमल्टेनियसली किंवा त्याच्यानंतर तुम्ही 21 महिन्याची ट्रेनिंग करता. त्याच्यानंतर प्रोफेशनल लेव्हल पास झाल्यानंतर हा 1 महिन्याचा रेसिडेन्शियल कॉर्पोरेट लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम कंप्लीट करणं मॅन्डेटरी असतं. सो याच्यामध्ये तुम्हाला फ्युचरशी रिलेटेड किंवा काही ट्रेनिंग सेशन्स घेतले जातात जे तुम्हाला भविष्यामध्ये कामास येतील. काही एक्झाम्पशन सुद्धा इन्स्टिट्यूटने दिलेली आहेत या सगळ्या ट्रेनिंगमधनं या ट्रेनिंग साठी एक्झाम्पशन्स आहेत. सो तुम्ही कुठला पर्टिक्युलर एखादं ऑलरेडी तुम्ही जर का एखादी ट्रेनिंग सेशन केलेलं असेल किंवा तुम्हाला ऍक्च्युअली या सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असेल तर अशा केसमध्ये इन्स्टिट्यूट या सगळ्या ट्रेनिंगच्या एक्झाम्पशन साठी विचार करू शकते. सो पास झाल्यानंतरचं काय पुढे करिअर असणार आहे याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. मागे जेव्हा मी तुम्हाला रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज या सगळ्यांची तुमची ओळख करून दिली. सो त्यामध्ये तुम्हाला ऍटलीस्ट एवढं तर कंपनी सेक्रेटरीचा कोर्स किंवा कंपनी सेक्रेटरी ही पोस्ट ही मॅनेजमेंटच्या लेवलची असते. सो एखादी कंपनीचे संचालक जे असतात त्या संचालकांच्या लेवलला आपण बसून काम करत असतो. सो त्याच्यामुळे त्यातले जे पॅकेजेस असतात किंवा इथले जे रेम्युनरेशन म्हणू किंवा प्लेसमेंटचे ऑपॉर्च्युनिटी असतात ते सुद्धा त्याच लेवलचे असतात. सो युजली इन्स्टिट्यूट कडनं कॅम्पस इंटरव्ह्यूज किंवा या सगळ्याची अरेंजमेंट केली जाते. दरवर्षी याची केली जाते किंवा दर 6 महिन्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यूज अरेंज केले जातात. जिथे स्टुडंट पास झालेले स्टुडंट ज्यांची ट्रेनिंग वगैरे सगळी कंप्लीट झालेली आहे अशांना डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू काइंड ऑफ सोय अवेलेबल करून दिलेली असते चॅप्टर्स मध्ये. सो वेगवेगळ्या चॅप्टर्स मध्ये त्याची सोय असते. सो तिथे इंटरव्ह्यू कंडक्ट केले जातात आणि तिथनंच तुमचं सिलेक्शन होतं. बऱ्याचशा जर का मी या प्रोफेशनचं जर का तुम्हाला पॅकेज सांगितलं तर पास झाल्यापासनं तुम्ही जवळपास लाईक खरी माहिती जर का सांगायला गेलो तर तुम्हाला 6 ते 7 लाखापासनं पुढे करोड्स मध्ये किती पण पर ॲनम तुम्हाला पॅकेज मिळू शकतं. सो जर का दॅट अगेन डिपेंड्स अपॉन युअर एक्सपिरियन्स, युअर एक्सपोजर इन ड्युरिंग द ट्रेनिंग सेशन्स अँड ऑल दोज थिंग्स वुड बी कन्सिडरिंग टोटली. सो तुम्ही ट्रेनिंग करताना कुठल्या प्रकारचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे किंवा कुठल्या प्रकारची कामं येतात किंवा तुम्ही किती डेव्हलप झालेले आहात या टोटल कोर्समध्ये त्यानुसार तुम्हाला हे पॅकेजेस मिळतात. तुम्ही जर का मोठ्या कंपन्यांचे पॅकेजेस जर का बघितले जसं टाटा किंवा अदानी ग्रुप वगैरे अशा रिलायन्स असेल तर या कंपन्यांमध्ये जे कंपनी सेक्रेटरी वगैरे अपॉइंट झालेले आहेत त्यांचे पगार हे लिटरली करोड्स मध्ये आहेत वर्षाला. सो हा इतका कोर्स आहे जो प्रगल्भ कोर्स म्हणून या सगळ्याला की तुम्हाला सगळ्या गोष्टींचं सगळं ज्ञान, सगळ्या इंडस्ट्रीचं सगळं ज्ञान या कोर्समध्ये तुम्हाला मिळतं किंवा प्रॅक्टिकल सेशन्स मध्ये मिळतं किंवा प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्ही जी करता त्यामध्ये तुम्हाला या सगळ्याची माहिती मिळते आणि हेच पुढे जाऊन तुम्हाला कामास येतं तुमच्या प्लेसमेंटमध्ये किंवा प्रॅक्टिसमध्ये. सो ही एक CS एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट साठीची रिक्वायरमेंट शीट आहे. सो जेव्हा तुम्ही ऍडमिशन साठी अप्लाय कराल तर ह्या ज्या गोष्टी आहेत या फोटोग्राफ्स असेल, सिग्नेचर, तुमच्या सिग्नेचरचा फोटो या सगळ्या डॉक्युमेंट्स तुम्ही हाताशी घेऊन बसा आणि त्याच्या नंतरच तुम्ही फॉर्म भरा. सो म्हणजे तुम्हाला सारखा डिस्टर्बन्स येणार नाही किंवा तुम्ही सारखं लॉग आउट किंवा वेबसाईटमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सो त्यासाठी ऍडमिशन घेतानाच्या जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती ही इथे दिलेली आहे आणि याच्याशी रिलेटेड हे प्रेझेंटेशन आणि जे काही ब्रोशर्स वगैरे आहेत ते सुद्धा संदीप सरांकडे आम्ही दिलेले आहेत. सो तुम्हाला सगळ्यांना ते इझिली अवेलेबल आहेत. तुम्ही संदीप सरांकडनं ते कधी पण घेऊन अजून माहिती त्याबद्दल घेऊ शकता. क्लासेस बद्दल आपण माहिती करून घेऊया.
CS चे क्लासेस युजली आता ज्या मोठ्या शहरांमध्ये किंवा ज्या शहरांमध्ये चॅप्टर्स आहेत त्या सर्व चॅप्टरमध्ये एक OTC बेस्ड क्लासरूम्स असतात, जिथे स्टुडंट्स जाऊन तिथल्या फॅकल्टीज असतात, ज्या फॅकल्टीज स्वतः CS असतात त्या स्वतः येऊन शिकवतात तुम्हाला तुमचे जे सब्जेक्ट्स वगैरे आहेत त्यासाठी. सो जर का संगमनेरचा विचार केला तर संगमनेरवरनं पुणे आणि नाशिक हे 2 अशा जागा आहेत ज्या ठिकाणी इन्स्टिट्यूटचे चॅप्टर्स ऑलरेडी आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता कोर्सेसची आणि ॲडमिशन्सची पण माहिती तुम्हाला मिळेल. प्लस तुम्हाला जे बॅचेस किंवा क्लासेस त्यांचे काय शेड्यूल वगैरे असणार आहे याची सुद्धा तुम्हाला माहिती तिथून मिळू शकते. सो मेन या क्लासेसचं वैशिष्ट्य जर का मी तुम्हाला सांगायला गेलो तर खूप लिमिटेड स्टुडंट्स सोबत किंवा स्मॉल बॅचेसमध्ये ही क्लास अरेंज केली जाते, जेणेकरून तुम्हाला पर्सनल अटेन्शन त्या फॅकल्टीचं पर्सनल अटेन्शन मिळतं. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन एकाच वेळी दिली जाते किंवा तुम्हाला मिळू शकते. त्या चॅप्टर लेव्हलला लायब्ररी सुद्धा असतात, जिथनं तुम्हाला स्टडी मटेरियल वगैरे सुद्धा अवेलेबल होतं. प्लस याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा ऍडमिशन घेतात तेव्हा सुद्धा चॅप्टरकडनं तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल हे प्रोव्हाइड केलं जातं. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला एखाद्या क्लासेसच्या वेळेस काही ऍडिशनल पुस्तकांची गरज पडली तर ते सुद्धा तिथे अवेलेबल असतात. सध्या कोविडच्या पार्श्वभूमीमुळे सध्या हे सर्व क्लासेस ऑनलाईन चालू आहेत. पण जेव्हा आय एम शुअर जेव्हा ही सगळ्या गोष्टीतनं दिव्यातनं आपण बाहेर पडू, तेव्हा जेव्हा काही क्लासेस चालू होतील तेव्हा या सगळ्या फॅसिलिटीजचा तुम्हाला एक्सपिरियन्स चॅप्टर लेवलला घेता येईल. सो जसं मी तुम्हाला सांगितलं नाशिकला किंवा पुण्यालाही चॅप्टर्स अवेलेबल आहेत संगमनेर पासून. तर अशा कोर्ससाठी बेस्ट आपण जास्तीत जास्त फॅकल्टीज प्रोव्हाइड केलेल्या असतात आणि स्टुडंटला डायरेक्ट ऍक्सेस त्या फॅकल्टीज सोबत मिळतो आणि जे काही तुमचे शंका असतात किंवा जे काही तुमच्या कोर्स रिलेटेड किंवा सब्जेक्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स तुम्हाला तिथल्या तिथे अवेलेबल मिळतात आणि या सर्व ऑनलाईन क्लासेस किंवा तुम्ही याचं बघितल्याची फी खूप रिझनेबल आहे. सो कोणी पण सामान्य विद्यार्थी सुद्धा या कोर्ससाठी अप्लाय करू शकतो. सो ही एक तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे सो क्लासरूम साठीची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की या कोर्स रिलेटेड ऍडमिशन्स कशी घ्यायची, कधी घ्यायची आणि एक स्लाइड बाय स्लाइड एक प्रोसेस दिलेली आहे या सगळ्यामध्ये की जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन घेताना किंवा ऑनलाईन अप्लाय करताना प्रॉब्लेम येऊ नये यासाठी दिलेला आहे. तर जर का तुम्ही इथं बघितला तर तुम्हाला डेमो लेक्चर्स किंवा मॉक टेस्ट, क्रॅश कोर्स याची सुद्धा इन्स्टिट्यूट कडनं सोय करून दिलेली आहे. सो तुम्हाला स्वतःला जर का पारखून बघायचं असेल तर तुम्ही एक्झामिनेशनच्या आधी मॉक टेस्ट सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही एखादा डेमो लेक्चर अटेंड करू शकता, जेणेकरून तुम्हाला डिसिजन घेता येईल कुठल्या क्लाससाठी किंवा कशी ऍडमिशन घ्यायची. त्यानंतर गेस्ट लेक्चर अरेंज केले जातात. जसं आता मी प्रॅक्टिसिंग साईडला आहे आणि मी आता हे इन्स्टिट्यूटच्या वतीने तुमचा हा करिअर अवेअरनेस प्रोग्राम घेतो आहे. तशा माझ्यासारख्या बरेच फॅकल्टी आहेत ज्या एम्प्लॉयमेंटमध्ये आहेत किंवा प्रॅक्टिसमध्ये आहेत, ज्यांना माझ्यापेक्षाही जास्त खूप वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. अशा लोकांना सुद्धा आपण गेस्ट फॅकल्टी म्हणून बोलवतो आणि त्यांच्याकडनं स्टुडंट्सला मार्गदर्शन करणे किंवा एखादा छोटा टॉपिक किंवा सब्जेक्ट त्यांच्याकडनं शिकवून घेणे ह्या सुद्धा गोष्टी आपण त्याच्यामध्ये करत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं लायब्ररी फॅसिलिटी ऑलरेडी अवेलेबल आहेच. याच्या व्यतिरिक्त बरेचसे स्टडी मटेरियल हे ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत किंवा तुम्ही ऑनलाईन मागवू सुद्धा शकता. सो पुढे वळूया आपण. सो एक ICSI स्टडी सेंटर स्कीम इन्स्टिट्यूटने लॉन्च केली होती 2 ऑक्टोबर 2015 मध्ये. सो त्याच्या अंडर इन्स्टिट्यूटने आतापर्यंत भारतात 114 स्टडी सेंटर सेटअप केलेले आहेत. ज्याच्या त्या 114 मध्ये मला आनंद होतोय की संगमनेर कॉलेज सुद्धा त्या 114 स्टडी सेंटर मध्ये इन्क्लुडिंग आहे. मागच्याच वर्षी 26 सप्टेंबर 2019 ला
आम्ही तिथे स्टडी सेंटर संगमनेर कॉलेजमध्ये स्टडी सेंटर ओपन केलं होतं. त्याची जास्त माहिती तुम्हाला गायकवाड सर देऊ शकतील आणि त्यामध्ये गायकवाड सरांचा पण खूप मोठा सहभाग होता. त्यांनी पण वेळोवेळी आम्हाला खूप मदत केली. सो ज्याच्यामुळे संगमनेर सारख्या शहरात सुद्धा आम्हाला स्टडी सेंटर ओपन करता आलं. मी आय गेस तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरलो, मी स्वतः सुद्धा संगमनेरचाच आहे. सो त्याच्यामुळे संगमनेरसाठी स्टडी सेंटर किंवा हा इव्हन आता करिअर अवेअरनेस प्रोग्राम घेताना किंवा स्टडी सेंटर ओपन करताना सुद्धा मला खूप अत्यंत आनंद आला होता. कारण की मी जेव्हा संगमनेरमधनं बाहेर पडलो तेव्हा मला या सगळ्या कोर्सची काहीच कल्पना नव्हती आणि मी लॉ कंप्लीट केल्यानंतर मला या कोर्स संदर्भात माहिती मिळाली होती आणि त्यानंतर मी तो कंप्लीट केला. तुमचा तेवढा वेळ वाया जाऊ नये यासाठी मी आत्ताच आपल्याला या च्या ऑप्शन संदर्भात ही माहिती करून देत आहोत. सो पूर्ण भारतामध्ये 114 स्टडी सेंटर्स आहेत आणि 114 स्टडी सेंटरमध्ये तुम्ही ऍडमिशन्स किंवा कॉलेज इन्स्टिट्यूट हे सगळे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन्स किंवा क्लासेस, करिअर अवेअरनेस प्रोग्राम किंवा रजिस्ट्रेशन संदर्भातली माहिती या सगळी तिथे अवेलेबल करून दिली जाते. सो अशी स्टडी सेंटरची स्कीम स्टडी सेंटर सुद्धा संगमनेर कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. इन्स्टिट्यूटचे एक सिग्नेचर अवॉर्ड्स आहेत. सो इन्स्टिट्यूटचं बऱ्याचशा 40 युनिव्हर्सिटीज सोबत टायअप्स आहेत, ज्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीज किंवा स्टेट युनिव्हर्सिटीज, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीज, स्टेट गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीज किंवा स्टेट युनिव्हर्सिटीज, IIMs वगैरे पूर्ण भारतामध्ये यांच्याशी टायअप्स आहेत. सो ही स्कीम जेव्हा आणली होती, या स्कीमचं पर्पज किंवा उद्देश हा होता की स्टुडंट्समध्ये एक कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट यावं किंवा आपण त्याला किंवा कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट यावं या सगळ्यांसाठी या स्कीम्स डेव्हलप केलेल्या आहेत इन्स्टिट्यूटने आणि याच्या अंडर त्यांना अवॉर्ड इन्स्टिट्यूटकडनं दिले जातात. सो याचं स्वरूप असं आहे की एखाद्या टॉप रँक होल्डर जे आहेत किंवा बीकॉम एक्झामिनेशन्स मध्ये ज्यांनी टॉप केलेलं आहे युनिव्हर्सिटीमध्ये किंवा काही सिलेक्टेड प्रोग्राम्स मध्ये किंवा पेपर्स मध्ये टॉप केलेला आहे, तर त्यांना ICSIचा सिग्नेचर अवॉर्ड दिला जातो. याच्या व्यतिरिक्त जे रँक होल्डर असतात त्या रँक होल्डरला सुद्धा रजिस्ट्रेशन फी मध्ये कन्सेशन प्रोव्हाइड केली जाते एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामसाठी. सो इन्स्टिट्यूट कडून हे जास्तीत जास्त लोकांनी या कोर्सकडे यावं यासाठी असे काही सिग्नेचर अवॉर्ड्स किंवा स्कीम सुद्धा आहेत, अवेलेबल करून दिलेले आहेत. सो टोटल हीच माहिती होती आपल्या या करिअर संदर्भात. सो अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा संदीप सरांकडे तुम्ही विचारू शकता, माझा नंबर घेऊ शकता किंवा इन्स्टिट्यूटची ही एक हेल्पलाईन नंबर आहे जी चालू असते 9 ते 5:30 दररोज. या नंबरला, या टोल फ्री नंबरला तुम्ही कॉल करून अजून याबद्दल तुम्ही जास्त माहिती घेऊ शकता. आणि कोर्स संदर्भातलं ब्रोशर आणि फी स्ट्रक्चर आणि एक्झामिनेशन डिटेल्स वगैरे किंवा कट ऑफ डेट्सचे डिटेल्स संदीप सर आणि गायकवाड सरांकडे ऑलरेडी आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. संदीप सर. धन्यवाद सर. सरांनी आज जॉब साईड आणि प्रॅक्टिस साईड काय असते कंपनी सेक्रेटरीची आवाज नाही येते. आवाज नाही येत. हा, एक मिनिट. आता येतोय? आवाज येतोय सर्वांना? येतोय. ओके ओके. आवाज नाही येत. सो आज सरांनी आपल्याला कंपनी सेक्रेटरीची जॉब साईड आणि प्रॅक्टिस साईड या दोन्ही बाजू सांगितलेल्या आहे. कंपनी सेक्रेटरीचे कंपनीच्या कामकाजात काय रोल असतो ते सरांनी सोप्या भाषेत आपणास सांगितले. कंपनी सेक्रेटरी कोर्सच्या स्टेजेस कोणत्या आहेत, CS एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स एक्झामचे क्रायटेरिया काय आहेत, त्याचा अभ्यासक्रम, त्यातील सब्जेक्ट, पासिंग क्रायटेरिया, CS एक्झिक्युटिव्ह लेवल त्यातील मॉड्यूल्स
त्यांच्या कट ऑफ डेट्स आणि रिझल्ट डेट्स, त्याचप्रमाणे CS प्रोफेशनल लेवल त्यातील मॉड्यूल्स, त्यांचा कट ऑफ डेट्स आणि रिझल्ट डेट्स याबद्दलची माहिती सरांनी दिली. कंपनी सेक्रेटरी कोर्सची फीस कशी असते, ती बाकीच्या कोर्सेसपेक्षा कशी कमी आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने सामान्य विद्यार्थी पण तो कोर्स करू शकतो याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम आणि प्रोफेशनल प्रोग्रामच्या फीजबद्दल सरांनी डिटेल्समध्ये माहिती दिली. सरांचं बहुमूल्य मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना लाभलं त्याबद्दल मी सरांचे आपल्या महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपणास वेळ काढून जो वेळ दिला आपल्याला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि माधवी मॅडममुळे आपणास हे बहुमूल्य मार्गदर्शन ऐकण्यास मिळाले, त्यांचेही मी आपल्या महाविद्यालयाच्या तर्फे आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास मदत केली, तर सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम जो आहे हा समाप्त झाला आहे असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद समीर सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग.